हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. आजचा व्हिडिओ शॉपिंगचा व्हिडिओ असणार आहे आणि मी आहे ना स्टेशनला आले इकडे. म्हणजे ब्लॉगची सुरुवात अचानक केली आहे आणि इकडे जर आम्ही बॅग बघते. आता आहे ना सगळं तुम्हाला डिटेलमध्ये सांगते. ट्रेनमध्ये बसल्यानंतर की आपण कुठे चाललो आहे, काय चाललो आहे, पण मी ब्लॉग स्टार्ट केलेला आहे आणि इकडे थोडं बॅग बघून घेते. हे आपलं मीरा रोड स्टेशन आहे आणि इकडे भरपूर स्टेशनला बॅग्स आहेत. सो मी इकडे बघते. लास्ट टाइम मी आली होती, मला ना अशी छान चमकीवाली बॅग भेटली होती जी तिकडे आहे ना ब्लॅक ह्याच्या मागे डॉट डॉट खडेवाली डायमंडवाली तशाच टाईपची, पण ती 250ला होती. पण आता माहित नाही, इकडे दिसतच नाहीये कुठे मला. ती काढून दाखवा ना बॅग. माझ्याकडे ऑलरेडी आहे, न्यू घेतलेली आहे, पण तरी पण ही मी ट्राय करते. पट्टा आहे याचा. ओके, वाव किती छान वाटते एकदम. ह्याचं फक्त आहे ना मला पट्टा खूप बारीक वाटतोय आणि थोडासा जाड पाहिजे. ह्याचा कसं जाड आहे तेच बघते, पण ती लुकला खूप छान वाटते. लेट्स सी काय करायचं बघूया. मस्त वाटते एकदम. ठीक आहे काका, ठेवून द्या, चालेल. ॲक्च्युली लास्ट टाइम बघितलेली पण तशी बॅग मला मिळतच नाही कुठे. खूप छान होती आणि 250 रुपयाला होती. म्हणजे ती शोधते की कशी आहे, कुठे आहे. आणि ती डायमंडवाली होती, ब्लॅक डायमंड, पूर्ण ब्लॅक डायमंड, बट नाही आहे. आणि ती आहे ती 500 रुपयाला. काय संपा मला नको आहे. मला वाटतं याची मागायला गेली असली. ॲक्च्युली प्रॉब्लेम आहे की मला टॉन्सिलचा खूप त्रास आहे आणि आता मला जाणवतोय. 2 स्पून फालुदा खाल्ला आणि मला खूप त्रास होतोय आता. सो आम्ही मला मला वरच कमेंट येते लेडीज याच्यामध्ये. सो आम्ही फायनली बसलो ट्रेनमध्ये आणि मी तिकडे बॅग्स बघत होती. मी खूप टाईमपासून तिकडे एक बॅग बघितली होती. थोडा आणि बोलूया. आम्ही निघालो बँड्राला शॉपिंग करायला आणि हे शॉपिंग म्हटलं कोणाला नाही आवडत यार, सगळ्यांना आवडतं शॉपिंग. म्हणजे आय एम सो एक्सायटेड शॉपिंगसाठी. आणि स्पेशली आम्ही त्या दिवशी गेलो होतो बँड्राला, म्हणजे क्रिसमसचा आपण ब्लॉग बनवलेला मंदारा मोका ब्लॉग या चॅनलवरती. तर तेव्हाच मी डिसाईड केलं की इथे मी येणार. आम्ही गेलो होतो हिल रोडला आणि तिकडे लिंकिंग रोडसुद्धा आहे बँड्राला. सो तिथे पण आज जायचा विचार आहे. आणि असं काही प्लॅन नव्हता, पण सडन प्लॅन झालं. पण यायचं तर होतंच मला. आणि भरपूर साऱ्या गोष्टी बघितल्या होत्या तिकडे की हे आहे ते आहे ते आहे सगळ्या अशा गोष्टी. सो फायनली डिसाईड केलं की आज आपण येऊया. आता अंधेरी येईल थोड्या वेळात आणि त्याच्यात आपण बँड्राला उतरूच. आणि माझ्यासोबत भाऊ आहे, जसं तुम्ही बघितलं. सो लेडीज कंपार्टमेंट झाली मी त्याला घेऊन आणि त्याचं काही वेगळं असं नाही आहे सोबत असावं म्हणून. अदरवाईज दुसऱ्या डब्यामध्ये चढतो. पण आता इकडे गर्दी वगैरे बघेल त्याच्यामुळे माझ्यासोबत आहे, त्याच्यामुळे ते कोणी वेगळा अर्थ घेऊन नाही किंवा कमेंट करू नये त्याच्यावरती. आणि त्याच्यानंतर मी तर डायरेक्ट बँड्राला तुम्हाला भेटते. आणि बापरे, माझी तर लिस्ट खूप मोठी आहे. मला माहीत आहे की काय मिळेल काय नाही, बट स्टील आय एम हॅपी. कारण ऑब्व्हियसली लेडीज गर्ल्स शॉपिंगसाठी खूप एक्सायटेड असतात आणि तसंच मी सुद्धा आहे. आणि खूप असं टायमानंतर शॉपिंगसाठी चालली आहे. आम्ही मोस्ट ऑफ शॉपिंग मीरा रोडमध्येच करतो, असं काही नाही आहे की कुठे जातो किंवा काय. बट आज आम्ही चालू आहे वेळ काढून बँड्रामध्ये. आणि तिकडे म्हणजे फेमस आहे ते लिंकिंग रोड, हिल रोड, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. त्याच्यामुळे आम्ही फर्स्ट टाइम तिथून काहीतरी घेणार आहे आणि बघूया काय काय मिळतं. आणि सो चलो आपलं ब्लॉग सुरू करूया आता खऱ्या अर्थाने. मी बँड्राला उतरलोय आणि जी थंडी लागायला सुरुवात झाली ना, एक्स्ट्रीम लेवल. म्हणजे इथून लिटरली मागच्या साईडला पूर्ण फॉग दिसतंय आणि हालत आज टाईट होणार आहे. पण त्याच्यात असं मजा येणार आहे शॉपिंगची. इथून आपल्याला कसं जायचं आता? त्या साईडला जायचं. ईस्टची वेस्ट हां वेस्टला जायचं आपल्याला लिंकिंग रोडला. तो चला. आणि हे हिल रोडला नाही जायचं आहे, ते बाजूलाच आहे मे बी. नाहीतर ओके. आता आम्ही एन्क्वायरी करतो आणि मग तुम्हाला पण हिल रोड पुढे आहे आणि लिंकिंग रोड त्याच्या पण पुढे आहे. अच्छा ओके. हिल रोड ठीक आहे, बघूया. आपण पहिले जाणार लिंकिंग रोडला. हिल रोडला तर आपण जाऊन आलोय, मग बघूया जवळजवळ असेल तर आपण ते पण एक्सप्लोर करू. चला. ओ माय गॉड, लाईक आता आम्ही लिंकिंग रोडला उतरलोय आणि माझे जे डोळे असे हे झालेत ना, अवाक झालेत ना, म्हणजे लाईक मी सांगू नाही शकत. हे बघा, ओ माय गॉड, लाईक सिरियसली.
प्रश्न पडला की मी नक्की काय घेऊ, नक्की कुठून सुरुवात करू आणि कसं करू. थोड़ा बड़ा लग गया, देख लो आप, ठीक है, दिखा देता हूँ उसको. इकडे शूज बघतोय आम्ही. फर्स्ट टाइम मी शूज वॉशेबल आहे ना. इसका हाईट थोडा कम आहे का काही? ये वाला आहे ना जो ही बघते नाही पण छान वाटते. हा मस्त वाटते. सॉफ्ट आहे आतमध्ये पूर्ण. अच्छा आणि हायटेड आहे ना थोडी. हायटेड नाहीये बघ, डेली वेअर साठी. थोड़ा बड़ा साइज मिलेगा इसमें? साइज मेरे ख्याल से प्रॉपर है. नहीं ये देखो ना, अच्छा बड़ा है. थोडासा बडा चाहिए. चांगली वाटते ना मग लांबून. चांगली आहे. तुला कशी वाटते? छान वाटते, युनिक वाटते. कधी आपण कम्फर्टेबल आहे का पण? हो आहे कम्फर्टेबल. पाय अडकवायला नाही काय? कधी असं यूज नाही केलं ना म्हणून. हा असं ते सवय तर करायला आहे. पाहिजे. नवीन नवीन गोष्टी ट्राय करायला पाहिजे. ही पूर्ण सेट बघते इकडे. हा खूप छान सेट आहे. हा कलर मला खूप आवडला. अचानक इकडे डोवरती नजर गेली माझी. फुल नाही क्या सेट? पॅन्ट फुल शॉर्ट्स आहे. कसं वाटतं? थोडा लाईट कलर वाटतोय. धुतल्यावर तो परत अजून होईल. डार्क कलर आहे ना याच्यात. कलर पूरा लगा हुआ है. इसमें साफ किया है. हाँ लिख कर. हे बी इकडे पूर्ण यांचे सेटच लावलेले आहे. कलर पण आहे, ब्लॅक मध्ये पण आहे इसमें ये पूरा लगा. आणि टी शर्ट सकट आहे ना. टी शर्ट आणि पॅन्ट दोन्ही पण आहे. तर हा पण आहे पिंक कलर. हा छान वाटतो ना रेडियम हा मध्ये. दादा हा दाखवा. प्यारा वाटतोय ना. हा कमी करा याच्यामध्ये. एकच बॉय. नाही कमी करा. हा तरी कलर जरा म्हणजे कसं धुतला ना तरी वाटणार नाही धुतल्यासारखा. कलर असे घे की हा मस्त. हा तुला सगळं चांगलं वाटेल. थँक्यू. हो जर हात तिथं आहे बघू. हा बरोबर माझा 50 तरी कमी करा. चांगलं आहे. 150 रुपयाचे तिकडे पूर्ण स्टॉल लावलाय आणि सगळेजण घेते. घे मग तुला चांगले चांगले काढ. जास्त मोठं वाटतंय का किंवा डार्क असं भडक वाटतंय? हे एवढं खास नाही वाटत आहे. जॅकेट पण बघते आता. चांगलं आहे का? चावता बिवत नाही नको ना. 200 बोलते. सगळं 150. चल नको राहू दे. एवढं महाग नको आपल्याला. प्लीज बघूया आता कशी होते काय. हे किती काय का? कैसे ये? पहले किती cute ये ब्लॅक वाला 1300 रुपयाला 1 पीस होतं पण एकदम मौसम होतो यार. काय भारी वाटलं असतं ना एकदम. पण आपण ते घ्यायला नाही आलोय. आपण दुसरं शॉपिंग आलोय आणि आमची शॉपिंग फक्त एवढीशी झालेली आहे. आता काय पुढे बोलणं व्यर्थ आहे. मला वाटतं आपल्याला हिल रोडला जायला पाहिजे. चल जाऊया पटकन. ही ऑटो आहे. थांब जरा आधी एकदम बघूया. एक नजर आपण मारतो नंतर मी तुम्हाला सांगते की कुठे जायचं. कारण ताई जीन्स बघते तर मनासारखी जीन्स भेटतच नाही. बरोबर होती यार. हे हा. बाकीचे लोक कसे घेतात? मला तर जीन्स सिलेक्ट करायला खूप वेळ हे लागला. असं झालंय की मम्मी सोबत जाऊन जाऊन आहे ना आपण गवार राहिलो या बाबतीत. हे आपल्यापेक्षा लल्लू येऊन घेऊन जातात. लल्लू येऊन घेऊन जातात. तेच तर आजकालची शेंबडी पोरं 10वी, हा. 9वी, 8वीची घेऊन जातात. तेच आम्ही ना. आता तिथेच बसतो. चल ये या साईडला आहे. चलो आव 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 चौका चौका चौका. त्यांना पण हाच रस्ता भेटला का यायला जायला? नाही तर काय मिली अवदसा मागे हो. दुसरा रस्ता तरी द्यायचा यांना. हा पूर्ण पॅकच करायला पाहिजे. तेच ना Shopping बॅरिकेड करायला लावून टाकायचे चारी. ये ना भाई. चल यार कुठून तरी चल. ठीक आहे. अरे भैया हाँ रिंग है इधर. ये दिखाएंगे निकाल के जरा. हे बाय सिल्वर पण आहेत आणि गोल्डन मध्ये पण आहेत. घालून बघू एक. बघ तू. छान वाटत नाही कानातले गाईस. मस्त वाटत.
छान वाटतं. घेऊ हे हा कितीला कमी बोल. 30 में लेके आलो आम्ही इकडे. पण कसं आहे की प्राइस आहे ना खूप जास्त सांगतात आणि हे फेमस आहे ना लिंकिंग रोड आणि हिल रोड, त्याच्यामुळे कायचं काय प्राइस सांगतात, प्राइजच खूप सांगतात. त्याच्यामुळे थोडंसं तिकडे मी हे करते की आपल्याला बजेटमध्ये मिळणं खूप गरजेचं आहे आणि प्राइस एवढी सांगतात हाय लेवल की काय विचारून सोय नाही. त्याच्यामुळे मी थोडंसं घेऊ की नको घेऊ यार, कारण कमी याच्यामध्ये चांगली वस्तू भेटली पाहिजे असं माझा हेतू आहे. सो तेच परत आम्ही तिकडेच चाललोय ना. इकडे असं आहे एरिया. त्याला बोल ना परत काय? एकदा. पण मनासारखी पण पाहिजे ना. ती मनासारखी होती ना तुझ्या. हा होती. एका दुकानामध्ये जीन्स बघितलेली तर तिकडे आहे 500 रुपयाला आहे, पण 400 रुपयाला करून नाही देत आहे. तो प्रॉब्लेम आहे. बघते तुम्ही. हे कसं आहे पिंकवाला? पिंकवाला 9 नंबर. चांगलं वाटतंय. मस्त वाटतंय व्लॉग बिग मध्ये. पक्का अशी तर मी म्हातारी नाही वाटत आहे ना त्याच्यामध्ये. अच्छा यहाँ पे हल्को के पास पानी पूरी खाली देते हैं. 160 रुपए का पानी पूरी का तो 500 रुपये देते. ये अच्छा लग रहा है. हा मस्त वाटतंय भाई. सेलिब्रिटी अनुष्काची बहीण वाटतेस. करीना कपूर लाइक. करीना की बहन लग रही है ना. थैंक्स. मानी हुई बहन. मानी हुई बहन. हाँ मानी हुई पे ए वाव यार, भी आप- कह सकते हाँ हैं. दोस्त भी कह सकते. सही बात है. गाईज आलं पण काय खरं नाही आज. म्हणजे लिटरली शॉपिंगच्या नावाने ना मी तर एवढी बार्गेनिंग करत होती ना, तेरे को बोले नाही 499 में भी नाही आएगा असं बोलत होते. तो जीन्स मध्ये पण आम्ही फोटो काढून ठेवला होता की कशी वाटते किंवा काय असं बघण्यासाठी, कारण असं आपल्याला समोर समजत त्याच्यामुळे फोटो काढला. एकदा म्हटलं गेलेलो की त्याच्याकडे गेलेलो तेव्हा फोटो काढले आणि नंतर आम्ही दुसऱ्या परत दुकानात गेलो आणि नंतर मग परत म्हटलं की ती जीन्स छान होती त्याच्यामुळे पुन्हा त्याच दुकानात गेलो आणि रिटर्न जाऊन त्यांना फोटो दाखवते की भैया ये लिया था ये लिया था. तो पण कन्फ्यूज झाला भाई काय लोक आहेत म्हणजे. जीन्स मध्ये लिटरली आम्ही एकदम धागा जिकडे झीप असते तिकडे धागा निघालेला, त्याला बोललो की धागा निघालेली जीन्स आहे आम्हाला. त्याच्यामुळे तो पण तो बोला की भाई क्या है, मतलब अभी धागा निकाला हुआ जीन्स कैसे कहाँ से लाऊं मैं. लेकिन नाही अभी तो काय तो फिर वही दिखाव ना फिर आप. तर मग ती काय दिसली नाही आम्हाला, पण सेम पॅटर्नची सेम जीन्स आम्ही घेतली. तर आम्ही रिक्षातून चाललोय हिल रोडला. आता लिंकिंग रोडचं झालं, मी पुन्हा लिंकिंग रोडला येणार नाही कारण एवढं काही मनासारखं वाटलं नाही मला आणि ते लोक खूपच जास्त रेट सांगतात. म्हणजे लाईक 800, 1000, 3000 असे रेट सांगतात आणि कमी पण नाही करत. पण आपण जास्तीत जास्त लेट आलो ना इकडे 11 वाजेपर्यंत सुरू असतं. तर मग जास्त लेट याल ना तेव्हा मिळेल. लेट याल ना तेव्हा मजा येईल. लेट यायला पाहिजे होतं तेव्हा मग देऊन टाकतात ते लोक. आगे येऊन जा. ऍक्च्युली. पण जेव्हा क्राऊड असतो तेव्हा नाही असतं ना. नाही तर तुझा बाप दुसरा. हा, असं आहे. आणि चप्पल पण एक घेतलेली आहे आपण, तर ती पण खूप कमी, त्याच्यामध्ये पण 10 रुपये पण मी त्याला सोडायला मागत नव्हते. त्याच्यामुळे तो पण वैतागला, त्याने 10 देऊन टाकले रुपयामध्ये मला. वादावाद चालू होता. 10 रुपयासाठी वादावाद चालू होतं. तर आज खूपच मजा आली इकडे तरी शॉपिंग करताना. पहिले तर एवढं कन्फ्युजन झालेलं की भाई काय म्हणजे आलोय आपली शॉपिंग होईल की नाही, पण आता हे एवढं काठोडं जरा घेतलेलं आहे त्याच्यामुळे दिलासा आलेला आहे मला. आणि कानातले पण सुंदर वाटतात ते पण घेतले. तर आता जाऊन बघतो हिल रोडला. मला एक शर्ट तिकडे आवडलं होतं लास्ट टाइम आपण तिकडे गेलो होतो तेव्हा. ते शर्ट मला एक घ्यायचं आहे आणि शूज तर राहूनच गेले आपले. तर बघूया तिथे जाऊन कसं काय गोष्ट होते मी तुम्हाला सांगेनच. तिथे गेलो क्रिसमस ट्रीचं भेटून डेकोर केलं, छान वाटतं. आता इकडे आलोय हिल रोडला. आता बघूया इकडे कसे दिवे लागतात ते. वाट लागले एवढं फिरून म्हणजे एवढं पण काय फिरलो नाही, पण मला सगळ्या गोष्टी मिळाल्या नाही. बघूया आता हे काय आता. खा लिंकिंग रोड चाळून झाला, आता हिल रोड चाळायची वेळ आली. रात्रीच खेळ चाले. चला ते शर्ट शोधतोय की शर्ट. आधी जीन्सची प्राइस विचार इथे काय. ओके सगळं मी हॉटेलमध्ये आलो आणि एक चहा घेतो, कारण आता फिरून एवढं पण नाही की असं मला वाटतं फिरून. आपण तिथल्या तिथेच फिरलो आणि पहिले तर गेलो लिंकिंग रोडला, तिकडे बऱ्यापैकी शॉपिंग झाली. त्याच्यानंतर आलो हिल रोडला पण मला मनासारख्या गोष्टी मिळाल्या, 1-2 पण मनासारख्या. आणि हे स्पेक्स पण घेतलेले आहेत, हे खूप छान वाटतात. कम्प्लीट रेड कलर आणि इट सूट्स मी. सो सूट करतायत ना मला, छान सूट करतायत. आणि येस मला घ्यायचं होतं खूप दिवसापासून. भाऊनी घेतले ते पूर्ण न्यूड कलर आहे. मला अजिबात कंट्रोल होत नव्हता म्हणून मी कानात इथेच घालून बघते. छान वाटतं ना, मस्त वाटतं. आय थिंक हे वेस्टर्नवर पण चांगले वाटते. सो एक चहा घेऊया आणि घरी जाऊया.